Today we continue discussing new article, that's article number 10.5 on textbook page number 234. That's article is magnetic force on a wire carrying conductor. We know about this meaning of the heading. Magnetic force here apply continuous constantly outward direction from the paper. Here shows in below figure, the red circle shows the magnetic force or field apply toward us from the paper, and in this magnetic field conducting wire placed, and the current passes right to left direction. Here shows I is the current, and this direction of the current is right side to left side. Then what happened here? In case the charge or electron in the conductor, which electron free in the conductor, or moves left to right direction. Here shows this electron or charge are move opposite direction of the conductor with Vd velocity. That Vd velocity is called drift velocity. The charge or electron E move with drift velocity from left to right side in the conductor. At same time, the magnetic force exerts on the conductor is perpendicular to the length of the wire. This is the length of the wire, and in this case the force, magnetic force Fm is produces upward direction and which is perpendicular to the conductor. Here perpendicular to the conductor. लक्षात येते का इथे काय कन्सेप्ट आहे? या फिगर मध्ये असं दाखवलेलं आहे, हे जे छोटे छोटे सर्कल आहेत, हे लाल लाल जे छोटे छोटे सर्कल आहेत, हे सर्कल मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहेत. आणि ती मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे? जसं की तुम्ही आता मोबाईल पकडला तुमच्या समोर, मोबाईलच्या आतून सरळ तुमच्या फेस कडे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स येत आहेत, म्हणून त्याला म्हणायचं आउटवर्ड डायरेक्शन, and which is perpendicular to the plane of the paper. That means the conductor, या कंडक्टरलाही परपेंडिक्युलर असतात. ते दाखवता येत नाही, म्हणजे हा एन पोल असेल, इथून बाहेरच्या डायरेक्शनने असं दाखवता येत नाही, म्हणून याच्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. आणि जर आतल्या डायरेक्शनचा असेल, पेपरच्या आतल्या डायरेक्शनचा असेल, तर आपण त्यासाठी सिम्बॉल कसा वापरतोय? क्रॉस राऊंड. जिथे क्रॉस राऊंड दिसेल त्यावेळेस समजायचं आपल्या फेस कडून जशी नजर, तुमची नजर प्रत्येकांची मोबाईल मध्ये घुसते, तशा डायरेक्शननी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स घुसतायत असं समजायचं. कधी? ॲट धिस सिच्युएशन. त्यावेळेसचा हा सिम्बॉल आहे हा. आणि त्या उलट मोबाईल आतून, मोबाईलच्या सरफेसवरून तुमच्या फेस कडे येतोय डायरेक्ट, तो हा त्याचा सिम्बॉल असा आहे.
मग इथे जी दाखवलेला सिम्बॉल आहे ते सर्व सिम्बॉल कसे आहेत, आतून येणारे मॅग्नेटिक फील्ड आहेत, अँड विच इज कॉन्स्टंट. मग त्या फील्डमध्ये एक कंडक्टर ठेवलेला आहे, एक कंडक्टिंग वायर आहे, आणि ती वायर मधून ही करंट, आय करंट हा पास होतोय उजवीकडून डावीकडे या डायरेक्शनचा. ज्यावेळेस तो डावीकडे जात असेल त्यावेळेस या कंडक्टर मधले फ्री इलेक्ट्रॉन कॅन बी मूव विथ VD drift velocity in case of opposite of the current. That means left to right direction. लक्षात येतं? Then at this time the magnetic lines of force are produces perpendicular to the conductor, perpendicular to the wire in upward direction. या सिच्युएशनला ती अपवर्ड असते. आणि जर का करंटची डायरेक्शन जर चेंज झाली किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज झाली तर तो डाऊनवर्ड डायरेक्शन असा होऊ शकेल परपेंडिक्युलरली. तर हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात यायला हवं. आता पुढे काय म्हणलं इथे, कन्सिडर अ स्ट्रेट लाईन ऑफ लेंथ वायर. ही लेंथ घेतलेली आहे इथे आपण अभ्यासासाठी, एवढीशी लेंथ घेतलेली आहे एल, कॅपिटल एल. अँड धिस करंट कॅरिंग कंडक्टर, आणि हे अप्लाय केले गोल गोल अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी कमिंग आउटवर्ड डायरेक्शन, आपल्या डायरेक्शननी येत आहेत. देन इन दिस केस ऑल्सो से the circle, this symbol is shows external magnetic field which is applied perpendicular to wire, आणि तो वायरला परपेंडिक्युलर आहे, कमिंग आउटवर्ड प्लेन ऑफ द पेपर. लक्षात आलं तुमच्या? देन लेट I इज द करंट फ्लोईंग थ्रू द वायर, आणि या वायर मधून करंट पास होतोय हे तुमच्या माहिती आहे, विशेषतः इथे डावीकडे दाखवलेलं आहे. देन नेक्स्ट इन कन्सिडर हिअर ड्रिफ्ट वेलॉसिटी VD, आणि ती ड्रिफ्ट वेलॉसिटी कुणाची आहे, इलेक्ट्रॉन किंवा चार्जची असते. ड्रिफ्ट वेलॉसिटी विच इज कंडक्शन इलेक्ट्रॉन इन द वायर ऑफ लेंथ L. इथे लेंथ वायर L घेतलेला आहे, तेवढ्या पुरता आपण विचार करतोय. देन इन दिस केस द चार्ज इज गिवन Q इज इक्वल टू करंट I and required time T. That means charge is equal to IT. IT is the charge. आपल्याला माहिती आहे IT with the charge. मग नेक्स्ट थिंग, लेट V, हियर गिवन V जनरली फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम, असा फॉर्म्युला आहे. म्हणजेच डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, लेंथ आहे. इथे लेंथ आहे कॅपिटल, आणि लागलेला वेळ टाइम T आहे. बघूया नेक्स्ट. इन केस V इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम और लेंथ बाय टाइम, और इट कॅन बी राईट एज L बाय T. आता L कुठे आहे तुम्हाला लक्षात आलं इथे फिगर मध्ये, ठीक आहे, ती L कन्सिडर केली आहे. इन दिस केस नाउ टेक T is equal to L upon V, but in terms V is VD.
Vd means drift velocity. Then put in our equation. या ठिकाणी किंमत ठेवूया. Vd इथे पुटअप केलं आणि दुसरी एक किंमत ठेवली इक्वेशन 1 मध्ये. काय केलं पहा. Vd वरती पुटअप केल्यानंतर Q इक्वल टू I आणि T ची किंमत, म्हणजे ही जी T ची किंमत आलेली आहे ही किंमत इथे पुटअप केली या T च्या किमतीच्या ऐवजी. दिस I here राईट आणि T इज इक्वल टू L बाय Vd हे एक्सप्रेशन इथे लिहिलंय. आलं लक्षात. पहा इथे हे I जसच्या तसं इथे हा घेतलेला आहे Q इक्वल टू, आणि हे बाकीच्या किमती ज्या आहेत ते T ची किंमत आहे या T च्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. नेक्स्ट थिंग इन दिस फिगर शोज ऑल्सो magnetic force, and this magnetic force is perpendicular to the length of wire. Here shows. बघा इथे दिसतंय का मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. इथे परपेंडिक्युलर आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे. दिस इज द FM vector FM. The magnetic force apply on the conductor in upward direction and which is perpendicular to the length of the conductor. So next thing, consider when E having drift velocity. जेव्हा या ठिकाणची E ही मूव होते राइट टू लेफ्ट, लेफ्ट टू राइट डायरेक्शन with drift velocity, that time the magnetic field, बघा काय म्हणलंय, that time the magnetic field conductor experience a magnetic force. जो तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे सर्कल केलेला तो एक्सपिरियन्स करतो. काय एक्सपिरियन्स करतो? मॅग्नेटिक फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. आणि मग हा फोर्स आपल्याला एक किंमत देऊन जातो. आपण ते नेक्स्ट पेजवर बघूया काय किंमत देतो. त्याचं रिलेशन असं मिळतं आपल्याला, मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू, आपण पाठीमागच्या एक्सप्रेशन मध्ये बघितलेलं आहे, Q in bracket V cross B, but here given Vd. What is Vd? Vd is the drift velocity. Then this cross multiplication can be right in the cross product किंवा वेक्टर प्रोडक्ट म्हणून आपण गेल्या वर्षी शिकलेला आहे. आणि त्याचा एक्सप्रेशन असा आणलेला आहे पण या ठिकाणी Vd the product of the magnitude of the velocity and applied magnetic field B and sine angle between them, त्या दोघांमध्ये जो काही अँगल प्रोड्यूस होतो V आणि B मध्ये, आणि तो अँगल म्हणजे साइन. आता इन केस द अबो इक्वेशन कॅन बी राईट एज, मग वरच्या इक्वेशन मध्ये आपण असं पुटअप करूया. मॅग्नेटिक फील्ड ह्या जो कंस आहे त्यामध्ये आपण ही किंमत सेटअप केली, बसवली, इथे एवढ्या जागेत बसवली. आणि Q ची किंमत, इन केस Q ची किंमत आपल्याला माहिती आहे IT, आणि T ची किंमत आपण आत्ताच ठेवलेली आहे. काय ठेवले? L अपॉन Vd ही किंमत ठेवलेली आहे. म्हणजेच IL अपॉन Vd इन ब्रॅकेट Vd B साइन थीटा. आता हे कसं आलं, लक्षात आलं का? Q ची किंमत
आय टी ठेवलं आणि टी ची किंमत एल